तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथं माप काढलीत. छातीचा चौथा भाग आणि बाहीचा 6वा भाग. आता हे माप जाणून घेऊया. जर माप 19 असेल तर, ज्यांची छाती घडीचा भाग 19 असेल तर त्याला त्याचा चौथा भाग पावणे 5 येईल आणि 6वा भाग बाईसाठी असतो, तो 3 येईल. 20ला 5 येईल. छातीचा चौथा भाग 5, 20 साठी 20 छातीची जर 20 घडी असेल त्या मापासाठी छातीचा चौथा भाग 5, बाहीचा चौथा भाग 3.25. जर सपोज छातीची 21 घडी असेल तर 5.25 3.5. 22 साठी 5.5 3.5. 23 साठी 5.6 4. 24 साठी 6 6 भाग 4. 25 साठी 6.25. बाहीसाठी 4.25. 26 साठी 6.5 4.25. 27 साठी 6.5 6 भाग 4.5. 28 साठी 7 6 भाग 4.5. 29 साठी 7.25 6 भाग 4.5. 30 साठी 7.5 6 भाग 5. 31 साठी 7.25 तर बाही घडीसाठी 5. 32 साठी 8 तर बाहीसाठी 5.25. 33 साठी 8.25 तर बाहीसाठी 5.5. 34 साठी 8.5 तर बाहीसाठी 5.5. 35 साठी 9.25 तर बाहीसाठी 5.6. 36 साठी 9 तर बाही घडीसाठी 6. 37 साठी 9.25 तर बाही घडीसाठी 6.25. 38 साठी 9.5 तर बाही घडीसाठी 6.25. 39 साठी 9.25 तर बाही घडीसाठी 6.5. 40 साठी 10 तर बाही घडीसाठी 10.5. 6.5. इथे 10 झालंय माझ्याकडनं. 6.5. 41 साठी 10.25 तर बाही घडीसाठी 6.25. 42 घडीसाठी 10.5 तर बाही घडीसाठी 7. 43 साठी चौथा भाग 43 साठी 11.25 तर बाही घडीसाठी 7.25. 44 साठी 11 तर बाही घडीसाठी 7.25. 45 साठी 11.25 तर बाही घडीसाठी 7.5. आता अनेकदा काय होतं, आपल्याला लहान मापं काढता येतात पण मोठी मापं जमतच नाही. जशी 40ची छाती झाली, 45ची झाली, 42ची झाली तर हे मापं काय मोठी मापं, तर हे ब्लाऊज कधी कधी बसत नाही. तर या मापानुसार आपण जर केलं तर ते आपल्याला अगदी आपल्या मनासारखं ते ब्लाऊज बसतं.